forever that this might be the most important thing that you decide to do during your time at Island Lake. So thank you so much, scientists, for being here and doing a project. Yes, let's give them a round of applause. Also, can we do, just so we don't forget at the end of the night, a big thank you to everyone in the PTA that helps make this happen, specifically Melissa and Jen here in the middle who have done so much to make this happen. And countless volunteers who helped set up this afternoon with our change of plans and will help clean up. So thanks to everyone who's involved to help make this happen. It is 6 o'clock and we have 148 projects to interview. So that means we need to get started. So if you are an interviewer or interested in interviewing, come on up and grab some folders. Scientists, you need to stay at your station. This is really important. Stay at your station and make sure that your number is visible in the upper corner. It's going to be easier for our interviewers to find you if that sticker is up in the right-hand corner of your project. Thank you so much and have a great night. नमस्कार मित्रांनो, आज आपण आहोत अमेरिकेतल्या एका लहान मुलांच्या शाळेमध्ये. या शाळेमध्ये या लहानग्यांनी वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत आणि या प्रयोगाला सायन्स फेअर म्हणजे विज्ञान प्रदर्शन असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि हे विज्ञान प्रदर्शन बघण्यासाठी देश विदेशातून बरीच लोक या प्रदर्शनामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि छोटी छोटी वेगवेगळ्या देशातून आलेली ही जी मुलं आहेत त्यांनी स्वतः केलेलं हे जे प्रदर्शन आहे हे पाहण्यासाठी सगळ्यांना असं ओपन केलेलं आहे. आणि यामध्ये या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही प्रकारचे नंबर्स या प्रदर्शनामध्ये काढलेले नाहीत. लहान मुलांना मोटिवेशन मिळावं, त्यांना प्रेरणा मिळावी असा या प्रदर्शनाचा उद्देश आहे. आणि हे प्रदर्शन जे आहे ते शाळेच्या मागच्या भागामध्ये जिममध्ये हे प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे. मुलांनी कार्डबोर्डचा वापर करून म्हणजे साध्या खोक्यांच्या पुठ्ठ्याचा वापर करून त्याच्यावरती आपले प्रोजेक्ट्स केलेले आहेत. आणि ही छोटी छोटी 1ली ते 5वीपर्यंतची मुलं आपल्या प्रदर्शनामध्ये भाग घेऊन आपण केलेले जे जे प्रयोग आहेत तर हे प्रयोग आपणाला दाखवत आहेत. या क्लिपनंतर आपण अमेरिकन लोक प्रदर्शनाचं उद्घाटन कसं करतात तीही क्लिप आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि तुम्हाला अमेरिकन उद्घाटन कसं असतं हेही बघायला मिळणार आहे. तर हे बघताय तुम्ही लहानग्या मुलांनी कात्रणं करून छोटी छोटी कात्रणं त्याच्यावरती चिटकून त्याच्या जोडीला जर काही एक्सपेरिमेंटल मॉडेल असेल तर हे मॉडेलही केलेलं आहे. पण या प्रदर्शनामध्ये जे काही केलेलं आहे ते सगळं लहान मुलांनी केलेलं आहे. आणि हे प्रदर्शन हे अमेरिकेमध्ये प्रत्येक वर्षी अशा प्रकारचं प्रदर्शन भरवलं जातं आणि हे प्रदर्शन 3 दिवस चालतं. पहिल्या दिवशी लहानग्या मुलांचे आई वडील बहीण भाऊ हे सगळ्यांना हे प्रदर्शन ओपन करण्यात येतं. दुसऱ्या दिवशी शाळेमधील इतर जे सगळे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे प्रदर्शन ठराविक वेळेत ओपन असतं. आणि तिसऱ्या दिवशी जे शिक्षक आहेत तर ते शिक्षक या प्रदर्शनामध्ये भाग घेतात. या प्रदर्शनामध्ये परीक्षक म्हणून जी नेमलेली मंडळी आहेत हे लहान मुलांचे पालक किंवा त्या पालकांच्यामधून सिलेक्ट केलेली लोक आहेत.